महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। विदर्भात 2 वाघांचा मृत्यू। पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघाचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। राज्यात नव्या वर्षाच्या पहिल्याच 22 दिवसातच 11 वाघांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। राज्यभरातील वीज मीटर रीडिंग आणि आता बिल वाटप कामगार 1 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत। स्मार्ट मीटरमुळे हजारो कामगारांवर बेरोजगारी कुऱ्हाड असेल। सरकारनं स्मार्ट मीटर लावू नये, कर्मचाऱ्यांची मागणी आहे। राज ठाकरे आजपासून 3 दिवसीय आता नाशिक दौऱ्यावर आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा। आज उद्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधतील। 30 जानेवारीच्या मनसेच्या मेळाव्याआधीच पक्षामधील धुसफूस चव्हाट्यावर। निवडणूक काळामध्येच पक्ष कार्यरत आहे, काही पदाधिकाऱ्यांची खंत आहे। बैठकीला प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती आहे, पक्षामध्ये चर्चेचा विषय। सूत्रांची माहिती। पंतप्रधान पीक विमा योजनेमधील घोटाळा टाळण्यासाठी ई-पीक पाहणी होणार बंधनकारक। राज्य समितीची महत्त्वपूर्ण शिफारस। 1 रुपयाऐवजी विमा उतरवण्यासाठी 100 रुपये आकारावे अशी देखील सूचना। गोंदियामध्ये 36 गावांचा पाणीपुरवठा आठवडाभरापासून बंद आहे। नळ पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला गळती लागल्यानं दुरुस्तीचं काम सुरू आहे। 4 दिवसानंतर कामाला सुरुवात। राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांची गडचिरोलीला भेट। विकास कामं प्रलंबित ठेवू नका, सैनिक यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना आहेत। येवला तालुक्यामधील एरडा गाव इथं मोसंबी लागवडीचा यशस्वी प्रयोग। 2 एकरामधून मिळणार 30 टन मोसंबीचं उत्पादन। मालेगावात खासगी कंपनीच्या मालकावर अज्ञाताकडून धारदार शस्त्रानं हल्ला। रात्री 10 वाजेच्या सुमारास घरी जात असताना पैशांसाठी हल्ला केल्याची माहिती आहे। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे।